हॅलो नमस्कार, मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी वाराची पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना। मंडळी, श्रावणी शुक्रवारी घरातील आर्थिक परिस्थिती सुधारावी, सौभाग्य प्राप्ती व्हावी, माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा, कुलदेवतेचा आशीर्वाद मिळावा म्हणून कुंकुमार्चन केलं जातं। हेच कुंकुमार्चन कसं करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा। या कुंकुमार्चन सेवेने वास्तुदोष सुद्धा नाहीसा होतो, त्याचबरोबर कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो। मग तुम्ही कुलदेवतेच्या टाकावर किंवा फोटोवर किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर हे कुंकुमार्चन करू शकता, किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर अतिउत्तम। कुंकुमार्चन करण्यासाठी एक चौरंग किंवा पाट घेऊन त्यावर लाल कपडा अंथरून तामन घ्यायचं आहे। सर्वात आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्यानंतरला गणेश पूजन आधी करून घ्यायचं आहे। मूर्ती असेल तर मूर्ती, नसेल तर सुपारी, गणपती म्हणून सुपारी घ्यायची आहे। त्यानंतरला त्या सुपारीवरती किंवा गणेशाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती सर्वात आधी पाण्याने, नंतरला पंचामृताने आणि परत पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतरला गणेशाची पाटावरती स्थापना करायची आहे। स्थापना करून झाल्यानंतरला कुंकू, अक्षता, फूल वाहून घ्यायचं आहे। आता जशी आपण गणेशाची पूजा केली आहे तशीच माता अन्नपूर्णा किंवा कुलदेवतेच्या टाकाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। तुम्ही कुंकुमार्चनसाठी जे काही घेणार आहात, म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र, किंवा तुम्ही टाक घेणार असाल तर टाक, तर सर्वात आधी काय करायचं आहे, अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची आहे, त्यावरती सुद्धा पाण्याने आणि नंतरला पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे। म्हणजे अभिषेक करून झाल्यानंतर जसं मी सांगितलं तसं पुन्हा पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे। त्यानंतरला ती मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून त्या ताम्हानात स्थापना करायची आहे। हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून पूजा करायची आहे। ही पूजा करत असताना नामस्मरण किंवा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे। त्यानंतरला कुंकुमार्चनला सुरुवात करायची आहे। आता कुंकुमार्चन करताना मधली 2 बोटं आणि अंगठा यानेच आपल्याला कुंकू चिमटीने उचलून देवीवर कुंकू वाहायचं आहे। कुंकू वाहताना देवीच्या नावाचा जप करायचा आहे। त्यासोबतच ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्रसुद्धा तुम्ही बोलू शकता। श्रीसुक्त बोलत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। हे कुंकुमार्चन 108 वेळा करू शकता किंवा 1001 वेळा करू शकता। जशी तुमची भक्ती आहे, जशी तुमची श्रद्धा आहे, त्याप्रमाणे तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। मात्र कुंकुमार्चन करताना देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत कुंकुमार्चन करायचं आहे। पूजेआधी आकड्याचा मात्र संकल्प करून घ्यायचा आहे। म्हणजे तुम्ही किती वेळा कुंकुमार्चन करणार आहात, 108 वेळा किंवा 1001 वेळा जे काही करणार असाल त्याचा तुम्ही संकल्प आधी करायचा आहे। म्हणजे तुमच्या मनामध्ये एक आकडा ठरवायचा आहे आणि मग कुंकुमार्चनला सुरुवात करायची आहे। आता हे कुंकुमार्चन का केलं जातं? शक्ती तत्वाची निर्मिती लाल रंगातून झाली आहे आणि कुंकुवात आकृष्ट करण्याची क्षमता असते। नंतर हे कुंकू आपल्या कपाळास लावल्याने चांगले अनुभव येतात। हे कुंकू पूजा झाल्यानंतरला एका डबीत भरून ठेवावे। ते कुंकू पुन्हा कोणत्या देवतेला वाहू नये। महत्त्वाच्या कामासाठी घरातील कुटुंबातील व्यक्ती महत्त्वाच्या कामासाठी जर बाहेर पडत असेल तर त्यावेळी सुद्धा हे कुंकू कपाळी लावलं जातं, ते सुद्धा शुभ मानलं जातं। आणि जर रोजच्या जीवनामध्ये घरच्या स्त्रीने हे कुंकू कपाळी लावल्यास अतिशय शुभ मानलं जातं। घरातील लहान मुलं बाहेर पडत असताना, घरातून बाहेर पडत असताना, जसं की स्कूलला जात असताना सुद्धा हे कुंकवाचा तुम्ही त्यांना टिळा लावू शकता। कुंकुमार्चन झाल्यानंतर धूप दीप अर्पण करून देवीला नैवेद्य दाखवायचा आहे। आरती ओवाळून घ्यायची आहे, धूप ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतरला तुमच्याकडे जो काही नैवेद्य असेल किंवा फळं असतील तर तो नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे। अशा पद्धतीने कुंकुमार्चन पूजा करायची आहे। यासाठी अगदी थोडेच सामान लागतं, यासाठी काही जास्त सामान लागत नाही। अगदी तुम्ही फुलं, हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा तुम्ही टाक घेणार असाल तर टाक, किंवा श्रीयंत्र घेणार असाल तर श्रीयंत्र,
त्यानंतरला पंचामृत, पाणी, धूप, दीप, नैवेद्य असं अगदी कमीत कमी सामान या कुंकुमार्चनसाठी लागतं. श्रावणातील येणाऱ्या सगळ्या शुक्रवारी किंवा एका शुक्रवारी कुंकुमार्चन तुम्ही करू शकता. आता सगळ्या शुक्रवारी केलात तर अतिउत्तम, कारण श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त सेवा कराल तेवढ्या जास्तीत जास्त तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल. तुमच्या घरामध्ये काहीही अडचण असेल, काहीही प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्या संसारावरती, तुमच्या कुटुंबावरती कायम राहावा, तर त्यासाठी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. अतिशय छोटीशी पण महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.